सुप्रभात मित्रांनो, माझं नाव निखिल पवार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. मित्रांनो, मान्सूनला सुरुवात झाली आहे आणि आज आहे पर्यावरण दिन. त्या निमित्ताने आहे ना, आपण आलो आहे नंदीस सेंचुरीमध्ये. लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, नंदीस सेंचुरीमध्ये आपण अनुभव घेतलेला, तिथल्या जंगलाबद्दल माहिती घेतली. तिथेच आपण एक डिसाईड केलेलं की इथं आपण एक सिरीज तयार करणार आहोत, कलर्स ऑफ नेचर या नावाने. त्याचा आज पहिला पार्ट आहे. तो काय असणार आहे ना, ते आज नंदूदादाकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीने आजचा पहिला एपिसोड असणार आहे. तर नंदूदा, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या सिरीजमध्ये. ह्या सिरीजची थीम काय असेल दादा? कलर्स ऑफ नेचर्समध्ये आपण पहिल्यांदा दाखवणार आहोत की पावसाचे किंवा मान्सूनचे जे इंडिकेटर्स असतात ते काय काम करतात, ते कसं लोक ते इथे जे रानवट लोक म्हणजे ज्याला आपण गावात राहणारी लोक म्हणतो, ती लोक याच्यावरती कसे विसंबून होते पूर्वी आणि ते कसं ओळखायचं, पाऊस कधी आला आहे, कधी पडणार आहे, नक्षत्रप्रमाण कुठले किडे बाहेर येतात, या प्रमाणात ते जगत असतात आयुष्य. आणि त्याला आपण खरं म्हणतो की त्याला म्हणतात रानवट जगणं, म्हणजे रॉ जगणं म्हणतात त्याला खरं तर इंग्लिशमधला शब्द म्हटलं तर. आणि रँडम जगत असतात ते. सो ते आपण बघणार. त्याच्याबरोबर आपण निसर्गामध्ये होणारे बदल, जस्ट मान्सूनची सुरुवात होते आणि पर्यावरण दिन आहे. खरं तर हा पर्यावरण दिन हा रोज असायला पाहिजे. आपल्याकडे तो आपण आता 1 वर्षांनी साजरा करायला लागलो. सो माझं लोकांना हेच सांगणं आहे की पर्यावरण दिन हा रोज असायला पाहिजे. आणि तो रोज का असायला पाहिजे त्याची कारणंही खूप आहेत, तीही आपण वेळोवेळी घेत जाऊ. हे 2-3 दिवसापूर्वीपासून पाऊस पडायला लागला आहे. त्याच्यामध्ये नेचरमध्ये होणारे बदल आपण बघणार आहोत. नेचरचा कलर चेंज झाला आहे. कलर्स ऑफ नेचरमध्ये आता बऱ्यापैकी झाडं हिरवी झाली आहेत, प्रफुल्लित झाली आहेत, ती बघायला मिळतील. आता आपण हा पाऊस पडतो आहे याच्याचबरोबर मृगाचे किडे बाहेर आले. एक तर मृग नक्षत्र पण आहे. मृगाचे किडे बाहेर आलेत आणि मृगाचे किडे बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांना कळतं की आता पाऊस जवळ आला आहे फार. तो तेव्हा लोक पेरणी करायला सुरुवात करतात. आणि म्हणून कोकणामध्ये पद्धत आहे की मृगाच्या नक्षत्रामध्ये पेरणी करणे. त्याच्याचबरोबर आता तुम्हाला आवाज ऐकत असेल बघा, हा आवाज आहे, आम्ही त्याला हॉक कक्कू म्हणतो. तो ओरडते बघा, पेरते व्हा. त्याचा असा थोडासा साऊंड येतो की पेरते व्हा. म्हणजे शेतकरी तर त्याला म्हणतात की हा पेरते व्हा म्हणतोय आणि यानं सांगितलं की शेतं पेरायला सुरुवात करायची. सो आता थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला की आणि हे पक्षी आता कमी अधिक प्रमाणात अगोदर नंतर ओरडायला लागलेत. सो नेचरचं बॅलन्सिंग कसं ढासळायला लागलं हेही कळायला लागलं आहे. आपण बघतोय बघा, समोरच आपल्याकडे मृगाचा किडा दिसतोय. हा तो मृगाचा किडा, तो वरनं वेल्वेटसारखा दिसतोय बघा. तो वेल्वेटसारखा त्याचा कलर म्हणजे वरचा स्ट्रक्चर आहे आणि लाल कलर आहे खूप डार्क. ते बाहेर यायला लागले की ओळखतात की मृगाचा किडा बाहेर आला आहे, तर नक्की पाऊस येणार. म्हणजे आता तुम्हाला हे बघायलाही मिळतं मृगाचे किडे बाहेर पडलेत हे. मित्रांनो, 4-5 दिवस झाले पर्यावरण दिनाला. आपण ही व्हिडिओ आहे ना मित्रांनो, एका दिवसात नाही शूट करत आहे. जवळजवळ 7 ते 8 दिवस आपण हे शूट करतोय. त्याच्यामध्ये निसर्गात होणारे बदल हे आजच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. मृगकिडा ह्याच्याबद्दल आपण थोडं बघितलं आणि 4-5 दिवस झालेत पाऊस सुरू होऊन आणि पाणी इथे होतं, पण आता झरायला बघा कसला फ्लो आला आहे, जबरदस्त वाटतं. आणि हे बघा, निसर्ग अजून ग्रीन होत चालला आहे, जास्त घनदाट अजून वाटतं आहे. निसर्गात होणारे बदल आहेत ना, ते आजच्या व्हिडिओत बघणार आहोत, ते सुद्धा नंदूदादासोबत. आता आपण बघतो हे सुंदर मल्चिंग आहे. हे जे मल्चिंग आहे याच्यानेच जंगलं समृद्ध होत असतात, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट असतात, किडे असतात आणि याच्यावरतीच एक अन्नसाखळी अवलंबून राहिलेली असते. आणि याच्यातनं जंगलं, पर्यावरण म्हणजेच आपण ज्याला डायव्हर्सिटी म्हणतो, जैवविविधता ही क्रिएट होत असते. सो याच्यासाठी ही जंगलं आणि त्याच्यामुळे निर्माण होणारं मल्चिंग, म्हणजे ही जंगलं स्वतःसाठी जे मल्चिंग आहे ते स्वतःच तयार करत असतात खरं तर. सो आपण नेहमी म्हणतो ना की इट्स अ मदर नेचर. सो ती स्वतःला ग्रो करत असते. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बदल बघू शकता की आता ही सगळी ह्यूज झाडं ही ह्याचाच एक पार्ट आहेत. आपण आता मल्चिंग पण बघतोय, त्याच्याबरोबर आलेली मशरूम बघतोय. मशरूम हे डिकम्पोजिंगचं पण काम करत असतात. आणि हे जे आपण मल्चिंग बघतोय याच्यातनंच मातीचा लेअर तयार होतो. सो अदरवाईज 1 इंचचा लेअर बनायला साधारणतः 1000 वर्ष लागतात. आणि इथं निसर्ग दर काही म्हणजे दिवसांनी म्हणण्यापेक्षा दरवर्षी माझ्याकडे साधारणतः 1 ते 1.5 इंचाचा मातीचा लेअर नवीन बनत असतो मल्चिंगमुळे. हे नेचर किती मोठं काम करत असतं, कारण अदरवाईज सांगितलं ना की 1000 वर्षाचा कालखंड जो आहे तो इथं 1 वर्षात कंप्लीट केला जातो.
ही मशरूम्स आहेत, याच्याहीपेक्षा मोठी मशरूम असतात. हे आता खाण्याच्या योग्य नाही कारण ही जास्त वेळ झाला याला. आणि जी अत्यंत मोठी मशरूम असतात ती खाण्यास योग्य नसतात, ती खायची नसतात. हे खायचं मशरूम आहे. ती ह्याच्या जवळजवळ तिप्पट मोठे असतात, दुप्पट ते तिप्पट एवढी मोठी मशरूम आपल्याकडे दिसतात. मागच्या वेळेला मी व्हिडिओ करताना सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या सिरीज करतो आहे. त्यातली ही मान्सूनची सुरुवात आहे आणि मान्सूनच्या सुरुवातीला पर्यावरण दिन पण येतो आणि त्या दिनाचं औचित्य साधून खूप लोक वेगवेगळ्या प्रकारे झाडं लावण्याचा प्रयत्न करत असतात. सो मी इथं झाडं लावतो पण त्याला मी रिस्टोरेशन म्हणतो. सो आपण बघू शकता ही आता रिस्टोरेशनमधनं लावलेली झाडं आहेत. म्हणजे हा तुम्ही सगळा एरिया बघा, इथे ऑलरेडी नॅचरल जंगल आहे. याच्यामध्ये जे छोटे छोटे जे मोकळे पॅच आहेत त्याच्यामध्ये आपण नवीन झाडं लावतो आहे आणि ती व्हरायटी ऑफ झाडं आहेत, सगळी जंगली झाडं आहेत. म्हणजे पार इथं रुद्राक्षांच्या झाडांपासून मोह आहे, दक्षिण मोह आहे, सीता अशोक आहे. सीता अशोकची तर आपण 400 झाडं लावलेत. सो गेल्या वर्षी आपण एकूण झाडं लावलेत ते साधारणतः गेल्या वर्षीच्या रिस्टोरेशनमध्ये आपण ही जे बघतोय झाडं ही गेल्या वर्षी रिस्टोरेशनमध्ये लावलेली झाडं आहेत. तुम्ही यांची उंची बघू शकता. ही गेल्या वर्षी आपण लावलेत. या वर्षीची आपण रिस्टोरेशनची झाडं आहेत ही साधारणतः अजून एक 15 दिवसात लावणार आहोत कारण त्याची व्यवस्था सुरुवात झाली. सो या प्रकारे काम करून आपण झाडं जगवली पाहिजेत आणि रिस्टोरेशनमधनं झाडं लावली पाहिजे. जिथे पूर्वी झाडं होती किंवा झाडांच्या मध्ये जिथे मोकळ्या जागा आहेत तिथं नवीन झाडं लावली पाहिजेत. बॅरन लँडवर लावता कामा नाहीत खरं तर ती, कारण बॅरन लँड ही एक वेगळी इकोसिस्टीम आहे ज्याला ग्रासलँड इकोसिस्टीम म्हणतात. सो मी सांगितलं होतं की पुढच्या प्रत्येक भागांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहोत, लोकांना एक्सप्लोअर करणार आहोत. सो हे आपण जे उत्तम उदाहरण बघतोय ते आहे जंगलाच्या आतमध्ये आपण जंगल कसं तयार करू शकतो. ही त्याची चांगली झाडांची एक प्रजाती आपण इथे लावलेली आहेत. हे धुपाचं झाड आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पाळळीची झाडं आहेत. हा रक्तरोहिडा आहे जो मोठ्या प्रमाणात खूप वाढला आहे. इथं कडू कवठ आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आपण लावतो आहे आणि त्याचं आपण काम करतो ते रेस्टोरेशनमध्ये करतो आहे. या झाडांना आपण वर्षभर पाणी देतो आहे. इथे आपण बघतोय जी ती व्हरायटी ऑफ सगळ्या स्पेशीज आहेत. म्हणजे पाडळ आहे, फणस आहे, रक्तरोहिडा आहे, ब्रह्मदांडी आहे, दक्षिण मोह आहे, त्याच्याबरोबर आपल्याकडे उवळ म्हणजे ज्याला आपण बकुळ म्हणतो ते आहे, शिसम आहे. अशी आपण व्हरायटी ऑफ झाडं लावलेत. गेल्या वर्षी आपण साधारणतः 500 झाडं लावली. 2-3 वर्ष आपण झाडं लावतो आहे. आपण गेल्या 3 वर्ष जवळजवळ 4000 झाडं लावलेत आणि त्याचा सक्सेस रेशोही खूप चांगला आहे. आपण त्यांना पाणी देतो आहे वर्षभर. कारण बेसिकली मदर अर्थला आपण जी काही डिस्ट्रॉय केले त्याची आपण भरपाई नाही करू शकत आहे, पण आपण कुठंतरी त्याला थांबवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतो आहे आणि म्हणून हे सगळं चाललं आहे. आणि हा आपण एक चांगला मेसेज लोकांना देऊ की एन्व्हायरमेंट डे आम्ही म्हणतो तसं की एकाच दिवशी साजरा करू नका, तो वर्षाचे 12 महिने साजरा केला पाहिजे. आणि मला वाटतं मी तर हे जगतोच आहे आणि गावातील प्रत्येक लोक, निसर्गात राहणारी प्रत्येक व्यक्ती हे असंच जगते कारण निसर्ग हा त्यांच्या आजूबाजूला 24 तास आहे. सो तो एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही आहे. सो मला वाटतं हा विचार लोकांनी मनातनं काढून टाकला पाहिजे की एक दिवस निसर्गासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे वगैरे. तुम्हाला जमेल तितके वेळेला जमेल तितके तास तुम्ही निसर्गासाठी देऊ शकता वर्षाचे 12ही महिने. तुला म्हटलं तसं कोकण म्हटलं की कोकण मेवा आलाच. सो आता काही गोष्टी संपून गेल्यात ह्याच्यातल्या कोकणातल्या, म्हणजे असे तोरणं वगैरे संपून गेलेत. पण आता अजून जांभळं आहेत, करवंद आहेत. सो जांभळं भरपूर लोक बाहेर खात आहेत, करवंद खात आहेत. लोक फिरताना करवंद खात असतात. नशिबान तुला बघता येईल तुझ्या मागे करवंदाच्या जाळ्या आहेत, तू चेक करू शकतोस. एक छोटीशी पद्धत असते करवंद गोड आणि आंबट शोधण्याची, जी आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितली, म्हणजे आई वडिलांनी वगैरे. सो ते आम्ही फॉलो केली, आम्हाला ती पटली, तर तीही तू फॉलो करून बघू शकतोस. करवंद काढायचं म्हणजे तुला भविष्यात तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला गरज लागणार नाही शोधायची, की खाऊन बघायची गरज लागणार नाही की आंबट की गोड आहे, त्या अगोदरच कळेल तुला. सो ते करवंद काढायचं, ते प्रेस केलं जर असं की मागे चीक जिथं येतो ना तिथून ते थोडं ओपन होतं आणि तिथून जर लाल पाणी जर बाहेर आलं त्याचं गर, तर ते गोड असतं आणि जर का पांढरट आलं तर ते आंबट असतं. सो तुला ते न खातच कळेल अगोदर की आपण खाणारं करवंद गोड आहे की आंबट आहे. निसर्गाने सगळ्या सोयी करून ठेवल्यात, फक्त आपण त्याच्याकडे कसं बघतो ते महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता आहे ना नंदू मगाशी एक बोललेला की करवंद कशी ओळखायची, गोड की आंबट. तर इथे 2-3 जाळ्या दिसत आहेत मला करवंदाच्या. एक टेस्ट करून बघूया आणि तो कसा सांगितलं त्यांना प्रयोग करायचा ते आपण बघूया. आता हे बघा, ही करवंदाची जाळी आहे. नंदू आता बोलला इथनं चीक येतो ना तिथं जरासं प्रेस करायचं आणि जेवढा जास्त लाल, हा बघा, जेवढा जास्त लाल येईल ना तेवढा तो गोड असतो. हा तर लाल निघाला आहे, ॲक्च्युली गोड आहे हा. आणि अजून 1-2 जाळ्या बघूया कसा येतोय तो.
हा जास्त लाल नाही, हा पांढरटसर आहे. हा बघा तुम्हाला चेक दिसत असेल, याचा पांढरट येतोय. पूर्ण दाबलाय तरी लाल येत नाही. जेवढा जास्त पांढरा तेवढा तो आंबट आहे. आंबट आहे म्हणजे निसर्गाची कमालच म्हणायला लागेल. मगाशी आपण रिस्टोरेशनबद्दल बोललो आणि रिस्टोरेशनमध्ये आपण काय काय झाडं लावलीत, कशी लावलीत ते बघितली. तर ही झाडं लावताना लोक इथे येऊन आता व्हॉलेंटिअरिंग पण करायला लागले. म्हणजे आम्ही जसं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, लोक येत आहेत, हळूहळू आणखी मदत होते. सो हे झालं व्हॉलेंटिअरिंगसाठी. मग त्या व्हॉलेंटिअर्सना मिळणारा आनंद तोही ते याच गोष्टींवर घेत आहे. आणि याच प्रकारे आपण निसर्गाचं एक जे स्वरूप बदलायचा प्रयत्न करतो आहे. निसर्गाला रिव्हर्स करणं शक्य नाही आपल्याला, पण थांबवणं गरजेचं आहे. ते थांबवणं कसं गरजेचं आहे त्याच्यासाठी जो आपण प्रयत्न करतो, याच्यात लोकांचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. सो मी मगाशीही म्हटलं होतं की हा एन्व्हायरमेंट डे आहे. तो एन्व्हायरमेंट डे हा एक दिवस साजरा न करता वर्षाचे 12ही महिने साजरा केला गेला पाहिजे. आणि तो कसा करायचा आहे, तर तुम्हाला जितकं शक्य होईल, जितकं जमेल तितकं नेचरमध्ये जाणं, नेचरला कसं आपण हेल्प करू शकतो त्याचा विचार करणं. कारण ही हेल्प स्वतःसाठी असणार आहे. आणि बरोबरीने आपण दिवसातले काही तास स्वतःसाठी, स्वतःच्या फ्युचरसाठी, भविष्यातल्या पिढीसाठी देण्यासाठी म्हणून नेचरला कशी हेल्प करू शकतो. काही लोकांनी आता झाडं दत्तक घेतली आणि आपण एक नवीन उपक्रम चालू केला. ते झाडं दत्तक घ्यायला लोकांनी सुरुवात केली. त्याच्याबरोबर लोकांनी झाडं दत्तक घेण्यासाठीचे पैसे भरले आणि त्यांना त्याचा आनंद आहे. आपण त्यांना एक सर्टिफिकेट दिलं आहे त्याचं, की तुम्ही हे झाड दत्तक घेतलं आहे. म्हणजे काहीने आंब्याचं घेतलं, काहीने धुपाचं घेतलं, काहीने बकुळीचं झाड घेतलं आहे. तर आपण त्यांना स्पेसिफिक नावासकट त्यांना सर्टिफिकेट दिलं की तुम्ही झाड कुठलं दत्तक घेतलं. कारण 5 वर्षांनी जेव्हा ते झाड मोठं होईल तेव्हा ते त्यांच्याकडे आम्ही त्यांना विनंती केली आहे सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी किमान 5 वर्षातनं एकदा इथं या. त्या झाडाबरोबर तुमचा एक फोटो काढा आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसे खर्च केले का त्याच्यातनं मिळणारा आनंद बघा. ते झाड केवढं झालं आहे ते बघा. याच्यातनं 2 गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे झाडं दत्तक घेण्यासाठी जे पैसे मिळतात त्यातलं काम चांगलं करता येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावर एक जबाबदारी राहते आणखी की ही झाडं जी आपण लावायसाठी सुरुवात केली ती जगवली पाहिजेत. कारण 5 वर्षानंतर लोक ते बघायलाही येणार आहेत. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, जीव जीवश्च जीवनम. तो प्रत्यय आता बघायला मिळतो. हा बघा, हा बेडूक आहे ना, यानं दुसऱ्या एका छोट्या बेडकाला खाल्लं नाही. नॉर्मली एक बेडूक दुसऱ्या इन्सेक्टला खातो, यानं बेडकाला खाल्लं नाही. आणि आपल्याला माहिती आहे नॉर्मली साप बेडकाला खातो. आपण तेही बघू. जीव जीवश्च जीवनमचा दुसरा प्रकार आपण बघतोय. एक साप बेडकाला खातो आहे. आणि तुम्ही बघताय ते तुमचं नशीब पण खूप चांगलं आहे की तुम्ही आलेले असताना संध्याही जाता जाता हे तुम्हाला फुटेज मिळतं आहे. हा जो दिसतोय हा ग्रासनेक आहे किंवा त्याला ग्रीन किलबॅक पण म्हणतात. हा बेडूक जो टोड प्रकारचा आहे, जो घराच्या आसपास राहतो, त्याला ब्रीडिंग कलर आला आहे, पिवळा कलर दिसतोय तुम्हाला. त्या सापान त्या बेडकाला पकडलं नाही. तो साप त्या बेडकापेक्षा खूप लहान आहे त्या मानानं, की म्हणजे सापाचा जबडा असं बघून वाटतं की तो साप त्या बेडकाला खाऊ नाही शकणार. आणि तिची अख्खी प्रोसेस आपण बघतोय की तो काय करतोय आणि किती प्रयत्न करतोय. आणि मला खरं तर तुमचंही धन्यवाद द्यायचे आहेत त्याचं. कारण तुम्ही इतके शांतपणे हे सगळं बघत राहिलात आणि करत राहिलात, मी सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्यात. का तर आपण एक जरी चूक केली छोटीशी तरी हा साप या बेडकाला सोडून देईल इथं. आणि त्यानं जी इथे अथक मेहनत केली नाही ना ती वाया जाईल, व्यर्थ जाईल. आता हा साप त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये हळूहळू त्या भक्ष्याला खायचा प्रयत्न करतो आहे. मध्येच ते भक्ष्य बरं तो बेडूक आहे, तो स्वतःचं अंग आणखीन फुगवतो आहे. का तर त्याला मारायचं नाही आहे, त्याला याच्यातनं सुटून जायचं, जेणेकरून सापान कंटाळून त्याला सोडून द्यावं. आणि साप त्याला खाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यानं त्याचे खालचे जबडे हे ओपन होतात. म्हणजे सुरुवातीला त्यानं बघितलं की त्याला घाऊनच निघाला होता तो. पण आपण थांबलो. का तर आपल्याला लक्षात आलं की आपला डिस्टर्बन्स त्याला होतो आहे. पण तो परत थांबला, त्याने तिथंच खायची सुरुवात केलं. असं करताना एका प्रोसिजरपणे त्याला हळूहळू खात जात त्याला फायनली पूर्ण खाल्लं. आणि तो साप आपल्या समोरूनच अंगणातून आपल्या घराच्या अंगणाला ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरनं उतरून तो खाल्लं निघून गेला. आता या व्हिडिओमध्ये काहीच दिसत नाही, पण खरं तर इथे टिटवीचं एक पिल्लू आहे. मी स्वतः जाताना ते बघितलं होतं की ते अजून लपतं आहे. आणि आता आपण जाऊन बघतोय जवळ. ओके, अजून दिसत नाही. टिटवीचं पिल्लू दिसतं आहे समोर. टिटवीचं पिल्लू आहे. आणि परमिशन प्रत्येकाला कॅमोफ्लेज होण्याचा उत्तम जो गुणधर्म दिलेला तो इथे दिसतोय. आता आहे ना पूर्ण फिरून झालं. जवळजवळ 4 दिवसाचं आपलं फुटेज आहे मिक्स केलेलं आहे. आणि एक मिनिट दादा, ही पेअर कसली आहे? वूड पेकर आहे. 2 आहेत ते. एक जरा वरती गेला आहे. मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो. ते बघा इथे 2 वूड पेकर दिसत आहेत. आणि इथे काय हे नेस्ट आहे काय दादा छोटासा? हे
ब्लॅकनेप मोनार्ड म्हणून एक फ्लाय कॅचर आहे, ओके त्याचं नेस्ट आहे. तर मेल बसला त्याच्यात डोक्यावरती काळा तुरा पण तुम्हाला दिसेल. आपण तो व्हिडिओ पण काढूया आपण याचा एक, आणि तोही दाखवतो मी. ते खूप जवळ घरटी करतात. हो, कारण की एकदम म्हणजे घरापासून पण डिस्टन्स म्हणजे त्याला डिस्टर्बन्स कमी आहे ना, सो त्याच्यामुळे ते खूप चांगल्या ठिकाणी घरटी करतात, काही प्रश्न नाही. ओके ओके ओके. तर मित्रांनो, निसर्गाच्या एवढ्या जवळ आपण आहोत. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ कशी वाटली ना, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच अनेक व्हिडिओ येत राहणार आहेत आणि पुढची व्हिडिओसुद्धा नक्की बघा. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कशी वाटली ते नक्की सांगा. नक्की हा व्हिडिओ बघा. आणि हा एकाच व्हिडिओवर थांबणार नाही आपण, हे जी सिरीज आहे, सो पुढचा व्हिडिओ लवकरच येईल, तोही बघायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण दाखवणार आहोत की आता पाऊस वाढत जाणार आहे, म्हणजे मिड मान्सून असणार आहे, जेव्हा धुवाधार पाऊस पडतो कोकणामध्ये, तो पाऊस असणार आहे. तो त्यामध्ये आपण इथलं पक्ष्यांचं एक वेगळं जीवन, ठराविक पक्षी हे, कारण बेसिकली पक्ष्यांच्या दृष्टीने हा मान्सून हा समरच असतो. कारण 2 ब्रीडिंग सीझन असतात, एक समर ब्रीडिंग सीझन आणि एक असतो तो विंटर ब्रीडिंग सीझन. तो समरमध्येच मान्सून येतो. तर काही पक्षी आपल्याकडे मान्सूनमध्ये ब्रीडिंगसाठी येतात. तो ते कलरफुल पक्षी, त्यांचं पक्षी जीवन, त्याच्याबरोबर इथला सुंदर आणि अत्यंत रमणीय झालेला निसर्ग, जो जास्त आणखीन हिरवा असेल, म्हणजे कलरमधला हिरवा कलर हा जास्त दाट झालेला असेल, तो बघायला मिळेल. फॉरेस्ट आणखीन डेन्स व्हायला लागेल. त्याच्याचबरोबर आपण नवीन जे रिस्टोरेशनचं काम करणार आहोत, नवीन झाडं जी लावणार आहोत जंगलाच्या आतमध्ये, ती बघायला तुम्हाला मिळणार की आपण ते काम कसं करतो, कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं लावतो, किती व्हॉलेंटियर्स आपल्याकडे येऊन काम करतात, ते त्याच्यातनं कसा आनंद घेतात हे सगळं करत असताना, ते बघायला मिळणार आहे. बरोबरीन कोकणातला महत्त्वाचा भाग म्हणजे इथले निर्झर छोटे छोटे धबधबे, जे खूप सुंदर असतात, जे मनाला अत्यंत आनंद देतात. ते प्रचंड प्रमाणात कोकणामध्ये धबधबे हे प्रत्येक गावामध्ये खूप प्रमाणात आहे. तर माझ्याकडे नशिबाने खूप पेरेनल स्ट्रीम्स आहेत, म्हणजे 12 महिने वाहणाऱ्या. तर त्याच्यावरती हे धबधबे छोटे छोटे जे आहेत यांचं तर माझ्याकडे खच आहे. तेही आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्याच्यातून मनाला प्रचंड आनंद आणि प्रफुल्लता मिळते.